नमस्कार. तर आज आदित्यचा 17वा वाढदिवस होता, 17th बर्थडे. आणि आदित्यला आता 18वं वर्ष सुरू झालेलं होतं. तर आज आदित्यचा 10 जूनला आदित्यचा वाढदिवस असतो. असंही ब्लॉग टाकायला थोडा उशीरच झालेला आहे की रोज विचार करत होते की एडिटिंग करेल आणि ब्लॉग टाकून देईल असं, बट लेट झाली, इट्स ओके. तर आज आदित्यचा 17वा वाढदिवस आहे, जो की आम्ही सेलिब्रेट केला आहे घरी. आणि हा जो केक होता तो तर माझी मैत्रीण जी आहे आरती, तर तिने आदित्यसाठी स्पेशली पाठवलेला होता आधीसोबत. तर आदित्यचं मी ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि आरतीने दिलेला केक तो ऑलरेडी घरी कटिंग केली, कारण की ऑलरेडी आमचा प्लॅन बनलेला होता बाहेरचा, जेणेकरून आर्याला कॅफेमध्ये जायचं होतं. बट आरतीने केक पाठवल्यामुळे आम्ही घरी त्याचं ऑप्शन पण केलं आणि घरीच केक पण कटिंग करण्याचा प्लॅन केला. आणि आदित्यच्या फ्रेंड्सचे सारखे त्याला कॉल चालू होते, त्याच्यामुळे तो कॉलही रिसीव करत होता आणि बड्डेही सेलिब्रेट करणं चाललेलं होतं. मजा मस्ती धमाल तर चाललेलीच असते घरामध्ये आमच्या. ऑलरेडी खूप मस्ती करत असतात मुलं. त्यातल्या त्यात दिया आलेली होती आणि आदित्यचे ह्यावेळेस फ्रेंड्स घरी बोलवले नव्हते, त्यांनी बाहेरच त्यांना पार्टी वगैरे दिलेली होती. आता मुलं मोठे झाले त्याच्यामुळे मुलं आता घरी नाही आहेत, बाहेरच काय असेल ते पार्टी करतात, किंवा पार्टी मीन्स ते असं काहीतरी खाणं वगैरे थोडंफार, दॅट्स इट. अजून काही खूप जास्त हे नाही करत. बट मग मजाक मस्ती चाललेली होती खूप सारी. आणि केकवर म्हणजे केक खायचा तर नव्हता आम्हाला, कारण ऑलरेडी एक कॅफेमध्ये ऑलरेडी एक केक कट करायचा होता, तो प्लॅन सगळा ठरलेला होता. पण झालं काय की आदित्यला यायला उशीर झाला. आदित्यची जी गाडी तो घेऊन गेलेला होता ती पंचर झाली. त्याच्यानंतर तो गॅरेजला गेला, तिथून पंचर वगैरे काढला आणि त्याच्यानंतर तो घरी आलेला आहे. तर ऑलरेडी आम्ही आत्ता जो कट करत होतो ना केक, तो 9:30 वाजता केक कट करत होतो. तर आम्ही फटाफट तो केक कसा बसा, तरी आदित्यला केक खूप आवडला होता, तर त्याचं चाललेलं होतं की मला खायचं आहे. मी त्याच्याकडनं तो कसा बसा ओढून घेतला आणि त्याला सांगितलं की घरी आल्यानंतर तू परत खा, पण आता चल कॅफे बंद होईल नाहीतर. त्याच्यामुळं लगेचच निघालो होतो. आणि हे ऑन दी वे आम्ही जाताना दिया आणि मी आम्ही दोघं सोबत होतो, आदी आणि आर्या. ते भाऊ बहीण कधी एकमेकांना सोडतच नाही, तिकडे काही होऊ देत, पण त्या दोघांना एकमेकांच्या सोबतच ट्रॅव्हल करायचं असतं. मी जरी असेल तरी पण आर्या ती त्याच्याच गाडीवर जाणार, तो सोबत असेल तर. त्याच्यानंतर पेट्रोल संपलेलं होतं गाडीतलं, तर मग दोघं गाड्यांना पेट्रोल भरायचं होतं म्हणून पेट्रोल पंपावर आलो होतो. तिथेही छोटासा व्हिडिओ बनवून घेतलेला होता. आणि आमचं कायमचं जे कॅफे आहे ते ठरलेलंच आहे की इथेच आम्हाला यायचं असतं, पाथर्डी फाट्यावरचं. तर तिथे आम्ही एंटर केलेलं होतं. जवळपास त्या बिचाऱ्यांचं म्हणजे दिसतच आहे तुम्हाला की व्हिडिओमध्ये की ऑलरेडी क्लिनिंगचं काम सुरू झालेलं होतं, म्हणजे कॅफे बंद करायची ऑलमोस्ट वेळ झालेली होती. म्हणजे यायला आम्हाला 10 सव्वा 10 झाले होते कॅफेमध्ये यायलाच, आणि जवळपास सगळं त्यांचं आवरलं गेलेलं होतं. बट स्टील तरीही मुलींना मी फटाफट केक सिलेक्ट करायला लावला. आणि त्यातल्या त्यात पोरी एवढ्या हे करत असताना की त्या केकही त्यांना लवकर सिलेक्ट होईना, त्यांनी बराच वेळ घेतला, टाईमपास केला. त्याच्यानंतर कसं त्यांनी एक केक सिलेक्ट केला. म्हणजे आर्याचंच असं चाललेलं होतं, हे घ्यावं ते घ्यावं. किंवा तिची इच्छा होती की कॅफेमध्ये त्याला घेऊन जाऊया आणि केक कट करूया. तर आजचा जो प्लॅन होता तो सगळा ऑलमोस्ट त्याच्यावर पाणी फिरलेलं होतं. बट स्टील ओके, एन्जॉय करत होतो आम्ही, चलताय. वरचा जो फ्लोअर होता जिथे आम्हाला केक कट करायचा होता तो बंद झालेला होता. बट त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला आता ऑलरेडी थोडा वेळ झालेला आहे, तर प्लीज तुम्ही एक 15-20 मिनटाचा टाईम द्या आम्हाला, जेणेकरून आम्हाला इथे केक कटिंग करायचंच आहे. त्याच्यानंतर मी हा सगळा मस्त ओव्हरऑल जो आतला व्ह्यू होता तो घेऊन टाकला. तोपर्यंत पोरींनी केकवरती आणलेला होता. फायनली त्या केक घेऊन वरती आल्या. आदित्यही आला. आदित्यने त्यांना पुश करून वरती आणलं ते लवकर. मग त्याच्यानंतर जो आहे तो एक टेबलवर आम्ही हे केलेलं होतं. बट स्टील त्या दादा तिथले जे होते तर त्यांनी भरपूर हेल्पफुल नेचर दाखवलं. त्यांचा ऑलरेडी सगळा पसारा आवरला गेला होता. बट स्टील त्यांनी एक टेबल आम्हाला, एक स्पेस जो आहे तिथे लाईट्स वगैरे लावून दिले, एक टेबल रिकामा करून दिला आणि तिथे आम्हाला तो केक कट करायला म्हणून सांगितलं. तर त्याच्यानंतर जे आहे तर ते पोरं इतकी मस्ती करत होते ना, तर मला लिटरली त्यांचा जो व्हॉईस आहे ना, तो व्हॉईस यायला नको म्हणून मी लिटरली तो म्यूट करून टाकलेला आहे पूर्ण व्हिडिओ, आणि मीच त्याच्यात ओव्हर व्हॉईसने हा केलेला आहे. इतके दंगामस्ती करत होते, एवढी कॉमेडी करत होते ना ते, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना, हा जेव्हा आम्ही बघू ना तेव्हा कायम आम्हाला आठवेल की इथे आम्ही खूप मस्ती करत होतो असं. आणि जवळपास आम्हाला कॅफेमध्ये वाजलेले होते 11, तर आम्हाला बाहेर जायचं होतं तिबेटियन मार्केटला चायनीज वगैरे खायला. माझा उपवास होता त्याच्यामुळे मी इथं जाणार नव्हती. बट स्टील
बट स्टील बाहेर जेवायला जायचं होतं, पण प्लॅन सगळा फिसकटला होता, कारण की ऑलमोस्ट आम्हाला तिथेच टाईमपास करत मुलींनी फोटो सेशन करता करता रील्स बनवता खूप वेळ घालवला होता. त्याच्यामुळे बाहेर जेवायला जाण्यात का वेळ तर राहिला नव्हता. मग फायनली आम्ही असं डिसाईड केलं की पार्सल मागवायचं आणि घरीच जेवण करायचं. त्याच्यामुळे जो काही वेळ होता आम्ही सगळा कॅफेमध्येच घालवला. केक खूप मस्त झालेला होता, ऑसम, मस्त पायनॅपल केक होता, खूप टेस्टी होता, छान लागत होता. आणि इकडचं जो हे जे कॅफे आहे पाथर्डी फाट्यावरचा, त्याची स्पेशालिटीज आहे की त्यांचा केक खूप बेस्ट असतो, एकदम फ्रेश आणि मस्त असतो. तर बस केक वगैरे खात होतो आणि आदित्यला खूप खूप साऱ्या शुभेच्छा की त्यांनी आता 17वा वाढदिवस त्याचा झालेला आहे. 18व्या वर्षात त्यांनी आता पदार्पण केलेलं आहे. तर 18 इयर्सचं त्याला गुड लक द्यावं आणि इथून पुढच्या त्याच्या ज्या सगळ्या विशेष आहेत त्या कंप्लीट व्हाव्या, हीच अपेक्षा करते मी देवाकडून तरी. आणि माझे जे ब्लॉग्स आहेत सध्या मी खूप कमी ब्लॉग बनवते आहे, बट ठीक आहे, हे मला माझ्या मेमरीजसाठीच मी बनवते आहे, ना की कशासाठी. तर सो प्लीज थँक्यू सो मच.